पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पुढे चल। आद्या, आज ना माझ्या बहिणी येणार तुला भेटायला। हो का? अगं अरे म्हणजे त्यांना लवकर यायला सांगशील का? दादा पुन्हा तीच ट्रिक वापरतेस? अरे ट्रिक नाही, खरंच दादा येतोय, चल तू। मी काय घाबरतो का तुझ्या दादाला? अरे तसं नाही, पण अगं पण आपलं लग्न ठरलंय ना। अरे हो, मला माहिती आपलं लग्न ठरलंय, पण मी आज घरी कोणाला सांगून नाही ना आले की आपण भेटतोय ते। आणि तू माझ्या दादाला ओळखत नाहीस यार, त्याला जर कळलं ना की आपण असे भेटलोय तर एक काम करूयात, तू इथे थांब, मी निघते। हा, बाय बाय, आपण फोनवर बोलू। अगं पण माझ्या बहिणींना भेटायचं होतं तुला आज। अरे आता लग्नातच होईल भेट। हा प्लीज प्लीज, सॉरी सॉरी, बाय बाय बाय। अगं झालं 21 प्रदक्षिणा, चल। थांब, तू नारळ फोडून आत ये, मी जप करायला बसते। हो फोडते। तायडे, इतका त्रास देते ना देवाला, लवकर लग्न लावणारे बघ तू। घे पकड। देवा, माझ्या ताईला ना लवकर चांगला मुलगा मिळू दे। गणपती बाप्पा। तुम्ही? ओ गॉड, माझं कपाळ फोडलं आणि आता पळून जात। नाही नाही, ते मी तुम्ही परत परत येता कशाला माझ्या समोर? मी कुठे आले? तुम्ही चालत। तुम्ही सॉरी म्हणा। सॉरी? मी का म्हणू सॉरी? कारण तुम्ही जो नारळ फोडला ना तो माझ्या डोक्यात लागलाय। नाही म्हणजे आता मंदिरात नारळ फोडलेच जातात ना, ज्याने त्याने ज्याचं त्याचं कपाळ सांभाळावं। अहो काल तुम्हाला बघितलं अपघात झाला आणि आज डोकं फुटलं। सॉरी म्हणा। नाही म्हणणार। कालचं बोलताय तुम्ही? काल तुम्ही माझ्या स्कूटरला टक्कर दिली तेव्हा मी म्हटलं का तुम्हाला की मला सॉरी म्हणा म्हणून? आणि त्यात तर तुम्ही नो एंट्रीला एंट्री घेतली। पण मी भरपाई केली होती। से सॉरी, इट्स युअर टर्न, से सॉरी। मी नाही म्हणणार सॉरी। ओ तुम्हाला सॉरी म्हणावं लागेल, नाही तर मी सोडणार नाही तुम्हाला। नाही म्हणणार सॉरी म्हटलं ना। तुम्हाला काही झालं नव्हतं तरी मी हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि आता मला खरोखर लागलाय, सो से सॉरी। हॉस्पिटलला? मग ठीक आहे, मी पण तुम्हाला हॉस्पिटलला नेते, चला। नाही काही गरज नाहीये, तुम्ही सॉरी म्हणा फक्त। सॉरी तुम्ही सॉरी म्हणा, आता मी जखम दाखवे ना। हा हा, दाखवा ना। मी काय घाबरते का? दाखवा। काल तुम्हाला रक्त हे ऐकून चक्कर आली होती, आज खरोखर रक्त येत आहे। तो सॉरी शिवाय सुटका नाही, सॉरी म्हणा। सॉरी तर मी काही म्हणणार नाही। बघा सॉरी म्हणा, नाही तर मी जखम दाखवे ना। दाखवा। नक्की? हो दाखवा। हे बघा। एक्सक्यूज मी। हा नाही दिसत आहे रक्त। तुम्ही एक्सक्यूज मी, से सॉरी। सॉरी तर मी म्हणणारच नाही।
हो तुम्ही दादा अरे काय झालं? कोणाशी बोलत होता सांग? कोणाला थांबवतोस? आणि मी गाडीपाशी जाऊन आले, मी तू नव्हतास तिथे कुठे. तू मंदिरात कसा काय आज? हा जाऊ दे, मला पार्किंगचे पैसे द्यायचे, कॅश हवी होती. कॅश? एक सेकंड, तुझ्या कपाळाला काय झालंय? हा? ते ना वेळ लागलाय आणि परत कधी देवळात येण्याची चूक करणार नाही मी. आद्या हा. वाचले. वाचलो. हे अमूल्या, दाद्या, आद्या कुठे? गेली. दादा, तू एकटाच आलायस? आद्या कुठे? आली पण तो आला आणि ती गेली. कोण तो? तिचा भाऊ खडूस. खडूस? त्याला बघताच ती गेली. अच्छा, म्हणून तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. डायरेक्ट बघ. तसाच आहे तो. लग्नात तुला कळेलच बघ. तो बघ कसं चाललंय बघ. कुठे? तो हा तोच. तो आहे? हो तोच तो. यार माझा मूडच गेला. मी चाललोय घरी. आता डायरेक्ट लग्नात भेट होणार. लागा तयारीला लागा लग्नाच्या. दादा, झालं दर्शन, चल आता घरी. हो परत झालं दर्शन. परत झालं दर्शन म्हणजे तू पुन्हा देवळात गेली होतीस? अगं नाही ग, तोच होता. अगं कोण तो? हे बघ, ज्याने माझ्या स्कूटरला धडक मारली ना, तो आता इथे आला होता. पण त्याचं काय? त्याला बघून सार्थक दादा पळून गेला? अगं नाही, तो आद्याचा भाऊ होता. अगं पण आद्याचा भाऊ तर आता मगाशी गेला तिथून. तायडे, थांब. म्हणजे हे बघ, ज्याने माझ्या स्कूटरला धडक मारली तो एक माणूस, आणि आता मी नारळ फोडत होते त्याचा उडालेला तुकडा ज्याला लागला तो एक माणूस, आणि आता आद्याचा भाऊ. म्हणजे हा माणूस. मला काही कळत नाहीये. प्लीज अमूल्या, आता आपण घरी जाऊया. आपल्याला खूप उशीर झालाय. अमूल्या, आई वाट बघते. चल. अगं माझी चप्पल. बरं चाल, लवकर घालून ये. काय चाललंय सगळं? उद्या सकाळपर्यंत सगळे दागिने आले पाहिजे, नाहीतर सगळी ऑर्डर कॅन्सल. होय बाईसाहेब, उद्या एकूण एक दागिने घेऊन येतो, पण आता तुम्ही हे 2 नेकलेस बघा. हे घे, हे घे. हे हार तुम्हाला दोघींना लग्नाची गिफ्ट म्हणून. लाखांचे हार मी आद्याच्या मैत्रिणींना गिफ्ट म्हणून देते. ह्याचा अर्थ समजतोय का तुम्हाला? आवडलं नाहीये का? आता हेही तुम्हाला समजलं नसेल तर मला दुसरा सराफ बघायला लागेल. नाही बाईसाहेब, तुम्ही बघा, उद्या एकापेक्षा एक सुंदर दागिने घेऊन येतो मी. क्वालिटी आणि मेकिंग सगळं बेस्ट असेल. विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे, बस निघा तुम्ही. अहो, मी काय म्हणते, सुमतीताईंनी आपल्या आरतीसाठी जे स्थळ सांगितलंय ना, त्याची जरा चौकशी करा. काय बोलताय तुम्ही? तुमच्या बहिणीने स्थळ सुचवलंय, उत्तमच असणार, बघायलाच नको. अहो चहा
चहा घ्या, गार होईल. नाकापेक्षा मोती जड व्हायला नको. ताई श्रीमंत आहे म्हटल्यावर ती तिच्या तोला मुलाचं स्थळ बघणार ना. आणि बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. पण आत्ताच स्थळ सुचवलंय ना, आतापासून कशाला टेन्शन घेताय तुम्ही? हा, नाही बघा, एक लक्षात घ्या, माझी मुलगी ही शिक्षणाने, बुद्धीने, संस्कारांनी आणि मनाने खूप श्रीमंत आहे. हा, दोन्ही मुली लाखात एक आहेत माझ्या. जे काय होईल ते उत्तम होणार, तेव्हा त्यांच्या लग्नाची काळजी करू नका तुम्ही. अहो पण तुम्ही हा जो विचार करताय तसाच विचार सगळे करत नाहीत. बरं. लग्न म्हटलं की मुलीच्या शिक्षणापेक्षाही तिच्या वडिलांच्या आर्थिक स्थितीला महत्व देतात लोक. मग आपणही विचार करायला हवा ना. बरं ठीक आहे, तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल. ओके, चला निघू ना मी. नाही, मला क्लिनिकला लवकर पोहोचायला लागेल, कारण अमूल्य उशिरा पोहोचणार आहे क्लिनिकला, म्हणून. या. चल. हे खूप साधे भोळे आहेत, पण जग यांच्यासारखं नाहीये. लोक हुंडा नको म्हणतात आणि मग दुप्पट मागणी करतात. वर आपण कसे पुढारलेले आहोत हे मिरवतात. हो अरे यार, माझा फोन वाजतोय. बघ पटकन कोणाचा. हॅलो सर, मी इकडे तुमची वाट बघतोय. आज आपली LK जहागीरदारांबरोबर मीटिंग आहे सर. सर, कालपासून ना उशीरच होतोय आपल्याला. आज तुम्ही वेळेवर पोहोचाल ना? हॅलो, हे सरांचा आवाज इतका कसा काय बदलला? हॅलो, साहेबांनी सांगितलं की आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाका. काय? ऐकू येत नाही का? काय झालं बे? हे बघ, हे बघा, साहेब आज पर्सनल कामांमध्ये बिझी. त्यांना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. सगळ्या मीटिंग्स कॅन्सल. कोणाशी बोलतेस? अरे मी एवढ्या मीटिंग कॅन्सल केलं तर केवढं नुकसान होईल. हॅलो सर. एक मिनिट, तुम्ही मला सर का म्हणताय? मी मॅडम आहे, मॅडम. आणि हे बघा, याच्यानंतर आहे ना, माणसाचा आवाज ऐकून त्यांच्याशी बोलत जा. ठेवा आता फोन. हॅलो, मी काय? हॅलो हॅलो. सरांचा फोन मुलीकडे कसा काय? तू ही नोकरी गेली भाऊ. हा, पायी पिक्चर मध्ये आली की आपण पिक्चर मधून आऊट. अरे देवा, वाचव रे आता. कोणाशी बोलत होतीस तू? कोणाचा कॉल होता? आणि हे काय सगळं मीटिंग्स कॅन्सल? अगं तायडे, काही नाही, क्रॉस कनेक्शन झालं होतं तर घेतली थोडी मजा. बर जाऊ दे, चला आता उशीर झालाय. हो. हॅलो. ओळखलं ना, मी मारुती कोसकर. हा, काल दवाखान्यात आलो तो भेटायला. काय जादू आहे तुमच्या हातात? माझा पोरगा एका दिवसात ठणठणीत झाला सांगतो. यकीन नाही तर व्हिडिओ पाठवू का तुम्हाला? एक मिनिट. कोण पोरगा, काय व्हिडिओ? तुम्ही काय पिऊन फोन केलाय का मला? आणि मी कशाला करेन जादू? मुळात मी कधी आलो होतो हॉस्पिटलला? आणि ऍक्च्युली तुम्हाला माझा नंबर दिलाच. हो, त्या मुलीने माझा नंबर दिला असेल ना? हो साहेब, तुम्ही डॉक्टर ताई नाही का? अच्छा, त्यांचे मिस्टर. वा वा वा. सांगा तुमच्या मिसेसले उद्या घेऊन येतो त्यांच्या पेशंटला भेटायला. हे बघा मिस्टर मारुती व्हॉटेवर, पुन्हा या नंबरवर कॉल नका करू. नॉनसेन्स. कोणता प्लॉट? मिहान? नाही
नाही नाही नाही, तो मला सध्या विकायचा नाही. हो, हा माझाच नंबर आहे. साहेब, इथे कोणीही साहेब राहत नाही, इथे फक्त मीच साहेब आहे. नाही 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 नाही, हे बघा मी आत्ताच सांगते, जर तुमच्याकडे कुठला प्लॉट असेल ना तर तुम्ही मला सांगा, मी आत्ता विकत घेते. अगं अमूल्य, काय बडबडतेस तू? कुठला प्लॉट, कोण साहेब, काय विकत घेतेस तू? नाही काय चाललंय काय तुझं मगाचपासून? अगं काही नाही तायडे, ते काय ना सकाळपासून माझ्या फोनवर आहे ना सारखे क्रॉस कनेक्शन, म्हणजे सारखे रॉंग नंबर. तर मग मी म्हंटल की एवढे कॉल्स येत आहे तर मग घेऊया एखादा, करूया जरा गंमत. केली. इडियस तू. हा फोन कम. सर सर तुमची तब्येत बरी आहे ना आज? हा? नाही, आज तुम्ही सगळ्याच मीटिंग कॅन्सल करायला लावल्या. मी कधी? अरे मी आता निघत होतो मीटिंग साठी. अरे सर, मला असं वाटलं की तुम्ही आजपासून कोणी नवीन सेक्रेटरी ठेवली आहे की काय, आणि तेही मुलगी. विजय, त्या प्रताप सोबत तू पण घ्यायला लागलास का रे? मग मी कोणत्या मुलीला सेक्रेटरी ठेवे? आपल्या ऑफिसमध्ये एक तरी मुलगी आहे का? तुला नियम माहित नाहीत माझे? म्हणजे नक्कीच कोणीतरी सेक्रेटरी मुलगी ठेवली. हा सर, रिंगटोन. हॅलो, कसले ड्रेसेस? मी शिवायला दिले होते. अहो मुळात मी का टाकीन लेडीज ड्रेसेस शिवायला? लग्न कोणाचं लग्न? तू. सर, तुम्ही नवीन फोन घेतलाय? अरे मी का नवीन फोन? हा माझा फोन नाहीये. हा? Oh no. विजय, हा सर. माझ्या नंबरवर डायल कर. हॅलो. हॅलो, तुम्ही कोण बोलताय? तुम्ही मला कॉल केलाय ना, आणि वरून तुम्हीच मला विचारता की मी कोण? अहो मी. हॅलो, मी बोलतो. अहो इकडे पण मीच बोलतीये. तुम्ही कोण मी बोलताय का? मग तुमचं नावच मी आहे. मंदिरात तुम्ही ज्याला भेटलात ना, माझा फोन परत द्या. अच्छा, तो नारळवाला का? बोला. नाही. हो, आता मी मंदिरात खूप लोकांना भेटले हो. म्हणजे बघा ना, तो रिक्षावाला, पार्किंगवाला, नारळवाला. तुम्ही नेमके कोण? ज्याच्या कपाळावर तुम्ही नारळ फोडला ना तो. मी नारळ फोडला नाही हो, असं तर काही मला आठवत पण नाही. आणि काय होतंय ना, सकाळपासून या नंबरवर आहे ना सारखे पुरुषांचे कॉल्स येत आहेत बघा. ऑब्विसली, कारण माझ्या फोनवर मुलींचे फोन येतच नाही. बिकॉज आय हेट गर्ल्स. अच्छा, अहो मग तर मुलींनी पण तुम्हाला हेट करायला काहीच हरकत नाही. अहो तुम्ही का माझ्या मागे लागलात? कोण? मी नाही हो. नाही नाही, मी कशाला कुणाच्या मागे लागू? मी कुणाच्या मागे नाही, कुणाच्या पुढे नाही. काय टॉर्चर आहे हा? तुम्हाला का पैसे हवेत ना तुम्हाला? नाही, किती हवेत सांगा ना, मी आत्ता पाठवतो. हे, मला पैशांची काय गरज? तुम्ही एक काम करा, तुमच्या घरचा पत्ता पाठवा, मी आत्ता कॉल तरी पाठवतो. अहो माझ्या ना खूप मीटिंग्स होत्या आज. तुम्हाला माहित नाही पण मी खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तुम्ही. ओ हॅलो मिस्टर, हे बघा तुम्ही असाल खूप मोठे बिझनेसमॅन, पण मी पण काहीतरी रिकाम टेकडी बसलेली नाही. मला पण इथे खूप महत्वाची कामं आहेत. तिथे माझी पेशंट्स वाट बघतायत. हे बघा, तुम्ही फोन परत केला नाही ना तर मी पोलीस कंप्लेंट करेन ना. खरा
बिनधास्त करा. मी पण करते की. मी सांगते त्यांना की सकाळपासून ना मला एका फोनवरून सारखे कॉल्स येत आहेत आणि काय होईल याच्यानंतर मी काय करेन की मी तुमच्यावर वुमन हॅरॅसमेंटची केस करून टाकेन. हॅलो, आता बोला ना मिस्टर बिझनेसमॅन. हो हॅलो, कुठे गेले? तुम्हाला माहितीये का तुम्ही कोणाशी बोलताय ते? हो, एका खडूस आणि उद्धट माणसाशी. सी यू डोंट नो मी. नो, आय डोंट नो यू अँड आय डोंट इवन वॉन्ट टू नो यू. मला आत्ताच्या आत्ता तुमचा पत्ता हवाय. हे बघा, मी सकाळपासून कॉल्स घेऊन अतिशय थकलेली आहे. सो आता सरळ मी हा फोन स्विच ऑफ करणार आहे आणि आराम करणार. काय ना, आरामाच्या वेळेस कोणी मला डिस्टर्ब केलेलं मला अजिबात आवडत नाही. सो बाय मिस्टर बिझनेसमॅन. सर